बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी प्रदर्शन सध्या सुरू आहे आणि त्यानिमित्तानं हजारोच्या संख्येनं या कृषी विज्ञान केंद्रामध्ये भेट देण्यासाठी शेतकरी येत असतात। परंतु या ठिकाणी फुलशेती ज्यांना आवड आहे त्या ठिकाणी शेवंती लावण्यात आलेली आहे। याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ संतोष करंजे सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय या शेवंतीचं वैशिष्ट्य आहे? शेवंती आपण बऱ्याच अंशी पाहिलेली आहे आणि शेतकरी लावत आहेत, पण पिवळा किंवा पांढरा रंग किंवा काही ठिकाणी लाल रंगाची शेवंती आली होती। परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकूण 29 प्रकारचे कलर आपण लावलेले आहेत आणि हे सर्व कट फ्लावरमध्ये चालणाऱ्या शेवंतीचे प्रकार आहेत। यामध्ये जे उत्पादन आहे हे आपण इतर शेवंतीपेक्षा दुप्पट घेऊ शकतोय आणि हा कालावधी जर बघितला तर लागवडीपासून 9 महिन्यापर्यंत हा प्लॉट टिकतो। हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। ऑफ सीझनमध्ये पण आपण ह्याची लागवड करू शकतो। सध्या मार्केटमध्ये शेवंती ही खूप हाय रेटनं चालते, कारण ऑफ सीझनला आपण केले आहे। सुरुवातीला जर त्याला 1 महिनाभर लाईट दिली तर ह्याचा पिरियड जास्त कालावधीसाठी चालतो। लाईट दिली म्हणजे रात्रीची लाईट ह्याला द्यावी लागते। दिवसा आपण या लाईट रात्रीची का द्यायची, कारण ह्या सध्याला दिवसाचाच सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी आहे, त्यामुळं रात्रीचे थोडेसे त्याला 1 महिनाभर लाईट लावून जर त्याला वाढवलं तर उत्पादन जास्त येतं। याच्यामध्ये 29 वेगळे कलर हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये आहे आणि हे सगळे जे फ्लावरचे कलर आहेत हे मार्केटमध्ये अजूनपर्यंत कधी आलेले नाहीत। जे बुकेमध्ये आम्ही दाखवलेत ते सगळे प्रकार हिरव्या रंगाचं कधीच आपण पाहिलेलं नाही किंवा गुलाबी रंगाचं जे शेवंती आहे हे 3 शेडमध्ये गुलाबी रंग आहेत ते कधीच आपण पाहिलेले नाहीत आणि लाल रंगाच्या ज्या शेड आहेत ह्या पण वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत, म्हणजे फेंट लाल किंवा गडद लाल, चिंतामणी कलर, ह्या सगळ्या कलरमधले ह्या शेवंती आहेत। उत्पादनाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर आपल्याला ह्याचं उत्पादन 25 ते 30 टनापर्यंत एका एकरामध्ये सहज येत आहे 9 महिन्यामध्ये आणि लागवडीपासून 2.5 महिन्यामध्ये पहिला तोडा होतो, तो जवळपास 9 महिन्यापर्यंत कंटिन्युअस हा तोडा चालूच राहतो। आता मला सांगा, हे तुम्ही म्हणताय की शेवंती आहे, पांढरी शेवंती जो शेतकरी आत्तापर्यंत लावत आलेला आहे, या शेवंतीमध्ये आणि शेतकरी लावतो रेग्युलर जो लावतो त्यामध्ये काय फरक जाणवतो? पूर्वीच्या शेवंतीचा जो फुलांचा आकार किंवा पाकळीचा जो लांबी हे जर बघितले त्यात आणि ह्यात फार फरक आहे। म्हणजे ती फुलं छोटी होती, ही अगदी जरबेराच्या आकाराची मोठी फुलं तुम्हाला पाहायला मिळतील। हे ह्यात फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। म्हणजे पांढरा रंग असेल किंवा पिवळा रंग असेल ती पण फुलं आकारानं मोठी आहेत आणि टिकायला जास्त आहेत। म्हणजे नेहमीच्या फुलांपेक्षा ही दुप्पट टिकायला पण आहेत। म्हणजे पहिले जे फुलं 5-6 दिवस टिकत होती ती हे 7, 8, 9 दिवसापर्यंत टिकतात। म्हणजे भारामध्ये किंवा आपल्या डेकोरेशनमध्ये ह्याला वापरू शकतो किंवा बुकेमध्ये पण ह्याला वापरू शकतो। बुके पण 8 ते 10 दिवस ह्याचा टिकतो। हे वैशिष्ट्यपूर्ण शेवंतीचे वाण आहेत आणि सर्व जर्मनीचे आहेत। हे आपल्या इकडे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदाच आपण केविकेमध्ये लावलेले आहेत। आता तुम्ही असं म्हणालात की सुरुवातीलाच बोलताना की उत्पन्न दुप्पट होऊ शकतं किंवा म्हणजे दुप्पट उत्पन्न मिळतंय। आता आर्थिक गणित कसं आहे? साधारण एकरी खर्च किती, एकरी उत्पादन एवढं मिळू शकतं आणि सर्वसामान्य जे आपण शेतकरी इतक्या वर्ष लावत आलेलं आहे शेवंती, त्याचं आर्थिक गणित सांगा। शेवंतीमध्ये उत्पादन घेतल्यापासून म्हणजे खर्चाचं गणित जर बघायला गेलं तर साधारणपणे एका एकरामध्ये 12 ते 14 हजार रुपये लागतात आणि काढणीपर्यंत जर खर्च बघितला तर आपल्याला लाख ते 1.25 लाख रुपये खर्च येतो। म्हणजे तो कशा प्रकारे मॅनेजमेंट करतो त्यानुसार खताचा प्रमाणात 10-5 हजार कमी की 1.25 लाखापर्यंत मॅक्झिमम खर्च येईल, पण उत्पादन हे त्या शेतकऱ्यांना 30 टनापर्यंत मिळू शकते आणि ह्याचा उत्पादन 30 टन म्हणजे साधारण टनाला आपल्याला 40 रुपये कमीत कमी रेट मिळतो। मॅक्झिमम आपल्याकडे 3-3 लाख रुपये टन ह्याला भाव मिळाला, म्हणजे 300 रुपये 350 रुपये इतका भाव मिळाला। गणपती सीझन किंवा आपण श्रावणात म्हणतो 250-300 रुपयेपर्यंत भाव मिळतो आहे। कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 300-350 रुपये भाव मिळतो आहे। तशा गणिताने बघायला तर 8-9 लाखापेक्षा जास्त हे शेतकऱ्याला एका एकरामध्ये उत्पादन मिळते ह्या शेवंतीपासून। आणि शेवंती उत्पादक शेतकरी जे आहेत ते ठराविक पुण्याजवळच्या सिटीत किंवा ज्या मोठ्या सिटी आहेत त्या बाजूला हे फुलं लावतात। त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे, कारण हे कधी त्यांनी पाहिलेलं नाहीत आणि त्यांच्यासाठी हे एक वैशिष्ट्यच आहे। शेवंतीसोबत इतर कोणती फुलं आहेत की जे फुल उत्पादक शेतकरी या ठिकाणी येऊन बघू शकतात? शेवंतीबरोबर कट फ्लावरमधले आपल्याकडे झिनिया, सूर्यफूल किंवा बाकीचे जे काही ऑर्नामेंटलची जी फुलं आहेत ते जवळपास 8-9 प्रकारचे डेकोरेशनसाठीची किंवा आपण ज्या ठिकाणी सजावट करून लोकांना अट्रॅक्ट करू शकतो, ज्याला गार्डन म्हणतो, त्या भागातल्या लोकांसाठी पण ही फुलं आहेत। त्याबरोबर
याच्यामधले पॉलिहाऊसमधले जरबरा, ऑर्किड यासारखी फुलं पण आपण लावलेली आहेत. तर हे शेतकऱ्यांना बरेचसे प्रकार आपल्याला ओपन फील्ड आणि क्लोजमधले सगळे पाहायला मिळतील. हे फुलांचे सगळे प्रकार काढले तर किमान व्हरायटीनुसार किंवा कलरनुसार बघितलं तर आपल्याकडे 60 ते 70 प्रकार आहेत. हे एवढं या प्रदर्शनातलं वैशिष्ट्य आहे. तर जर तुम्ही फुल उत्पादक शेतकरी असाल किंवा तुम्ही फुल उत्पादक शेतकरी बनू पाहत असाल तर या कृषी विज्ञान केंद्रातल्या या कृषी प्रदर्शनाला भेट द्या आणि इथल्या डेमॉन्स्ट्रेशनची जे प्लॉट आहेत फुलांचे ते बघू शकता. कॅमेरा पर्सन धीरजसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.